नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी राहण्याच्या काही टिप्स बघणार आहोत. तर हेल्दी राहण्यासाठी अशी कुठली सूत्र आहेत जी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये फॉलो करायची आहेत. सर्वात आधी आहे की आपलं मन. मन हे आपल्या शरीराची एक अशी स्पेस आहे जिथे जर फार अडगळ किंवा ब्लॉकेजेस, कचरा साठलेला असेल तर याचा पूर्णपणे जो काही प्रभाव आहे तो आपल्या आरोग्यावर पडत असतो. आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या लहानपणापासूनच्या ते आत्तापर्यंतच्या अनेक आठवणी आहेत ज्यामध्ये कोणी केलेला अपमान आहे, कोणी आपल्यावर रागावलं आहे, कोणी आपल्याला खूप काही अपमानास्पद शब्द बोललेले आहेत, कोणी आपल्याला फसवलं आहे, कोणी आपल्याबरोबर खूप वाईट व्यवहार केलेला आहे. अशा प्रत्येक आपल्या ज्या आठवणी आहेत या आठवणी आपल्या मनामध्ये आजही कुठेतरी खोलवर रुतलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम ज्या वेळेला आपल्याला ते आठवतं किंवा ज्या वेळेला ती परिस्थिती आपल्यावर आलेली होती त्या वेळेला आपल्याला जे आतून पेन झालेलं होतं, जे आतून दुःख झालेलं होतं, हे दुःख एका गॅशियस फॉर्मद्वारे आपण अट्रॅक्ट केलं आणि त्याचं जेव्हा इमोशन्स फॉर्ममध्ये रूपांतर झालं, त्याला आपण असं म्हणतो की माझ्या भावना दुखावल्या गेल्या. कारण या दुःखी ज्या भावना तुमच्या आतमध्ये आहेत त्या लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि या लिक्विड फॉर्मचं रूपांतर कुठेतरी आपल्या बॉडीच्या खोलवर कुठल्या तरी पार्टमध्ये जाऊन बसत असतं आणि त्याला आपण म्हणतो सॉलिड फॉर्म. आणि हे इमोशन्स जेव्हा सॉलिड फॉर्ममध्ये रूपांतर घेतात तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी एक आजार झाला असं आपण म्हणतो. इथे मी उदाहरण देईन. जेव्हा व्यक्ती खूप जास्त स्ट्रेस घेत असतो, खूप तणावामध्ये असतो आयुष्यभर, त्यांनी खूप कष्ट केले आहेत लहानपणापासून किंवा त्यांना वेळोवेळी हव्या त्या गोष्टी कधी मिळाल्या नाही, त्या मिळण्यासाठी स्ट्रगल करावा लागला असेल तर अशा व्यक्तींनाच जास्तीत जास्त डायबिटीसची शक्यता होत असते. कारण त्या व्यक्ती आतून कुठेतरी खोलवर दुःखी असतात पण त्यांनी ते दुःख कधी एक्सप्रेस केलेलं नसतं. तसंच थायरॉइड सारख्या आजाराचं पण असंच आहे की बऱ्याच वेळेला स्त्रिया ह्या आपल्या मनातल्या अनेक गोष्टी एक्सप्रेस नाही करत आणि त्यामुळे सतत आतमध्ये त्या साठवून त्यांचं विशुद्धी चक्र असतं हे डॅमेज व्हायला सुरू होतं. म्हणजे हे इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम थायरॉइड ग्लँडवर व्हायला लागतो आणि आपण असं म्हणतो की थायरॉइड डिटेक्ट झालं आहे. यामध्ये आपलं वजन वाढतं किंवा वजन कमी होतं, अशा प्रकारच्या तक्रारी सुरू होतात. तर सगळ्यात आधी मी हे सांगेन की आपलं मन हे आतमधनं कसं क्लीन राहील याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. त्यासाठीच आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये चांगले परिणामकारक अशा गोष्टी ॲड कराव्या लागतील. तर सगळ्यात आधी जर आपल्याला उशिरा उठायची सवय असेल तर पहिल्यांदा आपण ही सवय मोडावी. कारण सूर्य देवता ही आपल्या आरोग्याची ही देवता आहे, आपल्या सक्सेसची देवता आहे. त्यामुळे जर आपण सतत आजारी पडत असाल तर आपल्याला सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, सूर्याला पाणी द्यायचं आहे आणि हे पाणी तांब्याच्या कलशामध्येच द्यायचं आहे. त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र हे आपण रोज बोलायला सुरू करा. आपल्याला याचे अगदी मिरॅक्युलस परिणाम बघायला मिळतील. ज्या व्यक्तीला लाईफमध्ये सतत आजारपण येत आहे, कारण जर व्यक्ती आजारी असेल तर तो पाहिजे तसं काम करू शकत नाही. जर व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या मनामध्ये पाहिजे तशा आयडियाज क्रिएट होऊ शकत नाही, त्याच्या आतमध्ये तो काम करण्याचा उत्साहच राहणार नाही. त्यामुळे आदित्य हृदय स्तोत्र हे स्तोत्र आपल्याला यश, कीर्ती तसंच चांगले आरोग्यही प्राप्त होण्यासाठी मदत करत असते. आणि हे स्तोत्र आपण पूर्वमुखी होऊन लाल रंगाच्या आसनावर उभं राहून बोलायचं आहे. हे स्तोत्र आपल्याला कुठेही अवेलेबल होईल, तर रोज आपण हे स्तोत्र म्हणायला सुरू करा. त्याचप्रमाणे आपली वास्तू देखील आपल्या मनाशी खूप कनेक्ट असते. त्यामुळे वास्तूचा नॉर्थ ईस्ट हा जो झोन आहे, हा झोन आपल्या आरोग्याला दर्शवत असतो. तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी इवन आपल्या कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर आपण आपल्या वास्तूमध्ये नॉर्थ ईस्ट या डायरेक्शनला धन्वंतरींचा एक फोटो लावायचा आहे. धन्वंतरी ज्यांच्या हातामध्ये अमृत कलश आहे असा एक स्टॅच्यू किंवा आपण ह्याचा एक छानसा फोटो लावू शकता आणि रोज या फोटो समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतरी देवा, आमच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक सदस्यांची तब्येत, त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं आणि सुदृढ राहू दे.
ही प्रार्थना आपण रोज करा. शिवाय आपण सकाळच्या वेळेमध्ये धन्वंतरींचा मंत्र देखील घरामध्ये लावू शकता. यानंतर आपल्याला रोज कंपल्सरी अगदी 10 मिनिटं वेळ काढून नाडी शोधन करायचं आहे. कारण आपल्या 72,000 नाड्या ज्या असतात यांच्यामध्ये जर ब्लॉकेजेस असतील आणि हे ब्लॉकेजेस आपल्या विचारांमधनच येत असतात, त्यामुळे या नाड्या क्लीन राहणं गरजेचं आहे. कारण या नाड्यांचा थेट संपर्क आपल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडीशी असतो आणि आपल्या या 3 नाड्यांचा संबंध आपल्या सप्तचक्रांशी असतो. त्यामुळे जर आपल्याला हेल्दी राहायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला रोज नाडी शोधन क्रिया करावी लागेल. नाडी शोधन क्रिया म्हणजे अनुलोम विलोम सारखा प्राणायाम किंवा भस्त्रिका सारखा प्राणायाम, यामुळे आपल्या नाड्या क्लीन राहायला सुरुवात होईल. तर रोज 10 ते 15 मिनिटं तरी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम सुरू करायचे आहे, ज्यामुळे आपला ऑरा स्ट्रॉंग राहील, आपली सप्तचक्रही स्ट्रॉंग राहतील. त्याचप्रमाणे आपल्याला रोज सप्तचिरंजीवी या वैदिक मंत्राचा रोज चॅन्ट करायचा आहे. कुठल्याही वेळेत किंवा रात्री झोपायला जाण्याच्या आधी आपण हा चॅन्ट काही 5 मिनिटं करू शकता. यासाठी आपल्याला असं काही मोजायची गरज नाही आहे. आपण फक्त सप्तचिरंजीवी 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 या मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. तसंच सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो की आपल्या शरीराचा व्यायाम. आपल्या शरीराला व्यायाम हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. व्यायाम फक्त आपल्याला मसल्स गेन करायचा आहे किंवा आतून शक्ती वाढवायची आहे यासाठीच करायचा नसतो. तर व्यायाम केल्यामुळे आपल्या कुंडलीमधले 6वे घर जे आजार दर्शवत असते, हे 6वे घर जर ॲक्टिव्ह असेल आणि त्यामुळे जर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत असेल तर हे घर बॅलन्स व्हायला सुरू होतं. म्हणजेच कुंडलीतील हे 6वे घर बॅलन्स राहायला सुरू होतं आणि त्यामुळे आपल्याला जर आपण त्याच घराची ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यायाम करत असाल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाहीत आणि मंगळ देवता सुद्धा आपल्याला ब्लेसिंग्स देते. कारण व्यायाम हा मंगळ देवतेच्या, मंगळ ग्रहाच्या अधीन आहे. त्यामुळे आपण मंगळाचीही रेमेडी करत आहात आणि आपण आपल्या 6व्या कुंडलीतील 6व्या घराची सुद्धा रेमेडी करत आहात. त्यामुळे आपले इथे प्लॅनेट जे आपल्याला आजारपण देत आहेत हे बॅलन्स व्हायला सुरू होतात. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्या घरातील वॉशरूम म्हणजेच टॉयलेट. हे टॉयलेट म्हणजेच राहू दर्शवत असतं आणि आपल्याला जे काही सडन ज्या गोष्टी होतात, म्हणजे आता एखादा गंभीर आजार माहीत नसताना अगदी पटकन आपल्याला दिसण्यात आला आणि आपल्याला अचानक सर्जरी करावी लागत आहे, तर हे सडन होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या राहू प्लॅनेट आहे. त्यामुळे आपल्या घरातील जे वॉशरूम आहे, जे टॉयलेट आहे, हे टॉयलेट सुद्धा नेहमी क्लीन आणि नीट राहणं गरजेचं आहे. तसंच टॉयलेटची सीट जी आहे ती सतत बंद राहावी. ज्या व्यक्तींचा राहू चांगला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स होत नाही, पण ज्या व्यक्तींचा राहू पत्रिकेमध्ये चांगला नाही किंवा राहूची महादशा सुरू आहे किंवा कुठेतरी राहू ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला आपल्या वॉशरूमकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. वॉशरूम नेहमी सतत स्वच्छ ठेवावं, पॉट नेहमी सतत बंद राहावा. प्रत्येक शनिवारी आपल्याला एक लहानशी रेमेडी करायची, ती म्हणजे माचीसची काडी. आपण आपल्या टॉयलेटमध्ये जायचं आहे, माचीसची काडी पेटवायची आहे, ती विझेपर्यंत पेटू द्यायची आहे आणि ती विझली की मग त्याचा जो धूर आहे हा टॉयलेटमध्ये पसरू द्यायचा आहे. ही एक राहूची रेमेडी आहे. पण ही रेमेडी केव्हा करावी? जेव्हा आपल्याला राहू ॲक्टिवेट असेल किंवा आपल्याला अशा प्रकारचे सडन प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज येत असतील तर आपण ही रेमेडी करू शकता. यामुळे सुद्धा आपला राहू बॅलन्स व्हायला मदत होईल. तर अशा प्रकारच्या या काही ॲक्टिव्हिटीज आहेत या आपण करा. शिवाय जर आपल्याला बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं सतत पेन होत असेल तर आपण प्रत्येक शनिवारी संपूर्ण बॉडीला डोक्यापासून पायापर्यंत नारळाचं तेल अप्लाय करायचं आहे. 1 तासभर थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण आंघोळ करायची आहे. यामागे काय कारण आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. कारण शनी ही न्यायाची देवता आहे. आपल्याला होणारा कुठलाही आजार, कुठलंही पेन जे आहे हे कुठल्याही कर्माशिवाय होत नाही.
आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये जर कोणाला जे काही फिजिकल पेन दिलेलं असेल तेच पेन या लाईफमध्ये आपल्या प्रारब्धामध्ये ती कर्म जेव्हा बाहेर येतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा त्रास देऊ लागतात. तेल हे शनिदेवाच्या अंमलाखाली येत असतं. तर त्यामुळे आपण प्रत्येक शनिवारी आवर्जून संपूर्ण अंगाला डोक्यापासून पायापर्यंत तेल अप्लाय करायचं आहे. तुम्ही नारळाचं तेल वापरू शकता आणि त्यानंतर 1 तासभर थांबायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे. यामुळे फायदा असा होईल की आपल्या आरोग्यामध्येही सुधारणा होत जाईल. म्हणजेच आपल्याला कुठलंही पेन जे कर्मांमुळे आलेलं आहे ते पेनसुद्धा हील व्हायला मदत होईल. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या प्रोफेशनमध्येही कुठल्याही प्रकारचे अडथळे येत असेल तर हे अडथळेही दूर होण्यास मदत होते. तर आपण या अशा प्रकारच्या काही रेमेडीज आहेत ज्या थोडक्यात आणि साधारण रेमेडीज आहेत पण तेवढ्याच खूप शक्तिशाली आहेत. खरोखर या रेमेडी केल्यामुळे अतिशय चांगले बदल आपल्याला जीवनामध्ये नक्की बघायला मिळतील. आणि जसं जसं आपण एक एक स्टेप पुढे जातो, आपण आपल्या या सगळ्या ब्लॉकेजेसना क्लिअर करू लागतो, तसं तसं हळूहळू आपल्या जीवनामध्ये अधिक चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज, अधिक अजून चांगली नवीन माहिती आपल्यासमोर येत राहते. आपण या सगळ्या गोष्टी रोज करून बघा. करण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, माझ्याकडे देण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, पण आपण आधी एक हळूहळू सुरुवात करावी असं मला नेहमी वाटतं. की एकदम सगळ्या रेमेडीज जर मी तुम्हाला सांगितल्या तर नक्की कुठली करायची आणि खूप आपल्याला त्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं की नेमकं काय करावं. त्यामुळे प्रत्येक स्टेपद्वारे आपण ह्या रेमेडी करा. जसं आज मी आपल्याला व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं आहे हे आपण ॲटलिस्ट 6 ते 7 महिने कंटिन्यू केल्यावर तुम्हाला त्याच्या आतच आपल्या जीवनामध्ये खूप चांगले बदल नक्की बघायला मिळतील. शिवाय अजून एक शेवटचं सूत्र आहे की ते म्हणजे जे काही आपल्याकडे आहे, जे काही आहे, अन्न, वस्त्र, निवारा, चांगली नाती, जे काही प्रेम आहे त्याबद्दल रोज आपण ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे. रोज आपण ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, कारण आपला फोकस नेहमी कंप्लेंटकडे जास्त असतो पण आपल्याकडे काय आहे याच्याकडे नसतं. त्यामुळे जे आपल्याकडे आहे, युनिव्हर्सने आपल्याला जे काही दिलेलं आहे, परमेश्वराने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टींसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्ट आठवून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. नक्की बघाल तुम्ही हळूहळू की तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टींमध्ये अधिक जास्त वाढ होत आहे. तर आपण इथे जर आरोग्याच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर आज आपल्याला एक चांगलं शरीर मिळालेलं आहे, चांगले 2 हात आहेत, पाय आहेत, एक चांगला चेहरा आहे, सुंदर निसर्ग बघण्यासाठी 2 डोळे आहेत, चांगली वाणी आहे. तर जे जे शरीराकडे आपल्या आहे त्या प्रत्येक अवयवाचे ग्रॅटिट्यूड मानायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक पार्टला थँक्यू म्हणाल तेव्हा हळूहळू त्या पार्टमध्ये सुधारणा व्हायला लागेल. कारण आपल्या श्वासापासून ते आपला प्रत्येक अवयव जो आहे हे संपूर्ण आपल्या शरीराचा एक स्ट्रॉंग असा पार्ट आहे आणि ते प्रत्येक पार्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि जर आपण या प्रत्येक पार्टला ग्रॅटिट्यूड दिलं, त्यांना थँक्यू म्हणालो तर नक्कीही आपल्याला आपल्या त्या प्रत्येक अवयवाचे व्हायब्रेशन्स वाढण्यास मदत होईल. तर त्यामुळे ग्रॅटिट्यूड यासाठी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे की आपण कधीही कुठलंही पाणी प्याल तर ते पाणी हातात घेतल्यावर पहिल्यांदा त्याला 3 वेळा म्हणायचं क्लीन 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 आणि त्यानंतर म्हणायचं की ब्रह्मांडातल्या सुंदर पॉझिटिव्ह ऊर्जेने हे पाणी चार्ज होत आहे, चार्ज 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 असं बोलून नंतर आपण ते पाणी पीत जा. जर आपण आपल्या स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांकडे वॉटर बॅग देत असाल, बॉटल देत असाल तर त्यांनाही पाणी अशाच प्रकारे चार्ज करून देऊ शकता आपण. कारण बऱ्याच वेळेला ते स्कूलमध्ये येताना जाताना अनेक गोष्टी बघतात, अनेक घटना स्कूलमध्येही घडत असतात. तर त्या अवतीभोवतीच्या व्हायब्रेशनमुळे सुद्धा पाण्यातली ऊर्जा सुद्धा असते, ही तितकीशी पॉझिटिव्ह राहत नाही. त्यामुळे सतत पाणी हे आपण अशाच प्रकारे चांगल्या इंटेन्शनने चार्ज करून प्यायला पाहिजे. कारण आपल्या बॉडीमध्ये 70% वॉटर आहे. सो जर आपण पाणी अशा प्रकारे ऊर्जा देऊन प्यायलो तर आपण आपल्या शरीराला अधिक जास्त शक्ती देऊ शकतो. तसंच आपण कुठलंही मेडिसिन घेत असाल तर त्या मेडिसिनलाही अशाच प्रकारे ऊर्जा द्यायची आहे. डाव्या हातामध्ये आपण ते मेडिसिन ठेवायचं आहे, त्यावर उजवा हात ठेवायचा आणि म्हणायचं आहे की ब्रह्मांडातील सर्व उच्च शक्ती या माझ्या औषधांमध्ये एनर्जाइज होत आहे आणि हे औषध मला 100% माझ्या शरीरावर चांगला परिणाम करत आहे असं म्हणून तुम्ही हे औषध घ्यायला सुरू करा. तुम्ही नक्की बघाल की ते औषध तुम्हाला
10 टाइम मल्टिप्लाय होऊन रिझल्ट द्यायला सुरू करत आहे. तर आपण नक्की या सगळ्या गोष्टींना फॉलो करा. नवीन विषय घेऊन मी नक्की आपल्यासमोर येईन. थँक्यू सो मच.